नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. सर्वधर्म समभावाचे शिक्षण देणारे संत शेख मोहम्मद बाबांची श्रीगोंदा येथे समाधी असून संत निळोबारायांचा पालखी सोहळ्याने संत निळोबारायांचे समकालीन संत शेख मोहम्मद बाबांच्या दर्ग्याजवळ येऊन भेट दिली. संत शेख मोहम्मद बाबा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. यावेळी संत शेख मोहम्मद बाबांच्या दर्ग्याजवळ महाआरती झाली. एकोबा तुकोबा निळोबाच्या गजरामध्ये पालखी श्रीगोंद्यातच विसावली. सलग 150 वर्षापासून संत निळोबारायांचा पालखी सोहळा शेख मोहम्मद बाबांना भेटूनच पंढरपूरला जात आहे. यावेळी संत शेख मोहम्मद बाबांच्या वंशजांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रात्री तुलसीदास मंगल कार्यालयामध्ये कीर्तन झाले आणि सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. दरवर्षीप्रमाणे निळोबारायांची दिंडी या शेख मोहम्मद बाबांच्या दरगाहाच्या प्रांगणामध्ये मुक्कामी येत असते. आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी आमच्या वडील आजोबा यांनी या दिंडी सोहळ्यासाठी इथे जागा उपलब्ध करून दिली होती. तेव्हापासून हा दिंडी सोहळा या शेख मोहम्मद बाबांच्या प्रांगणामध्ये विसावतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही शेख मोहम्मद बाबांचे वंशज या नात्यानं त्यांचं स्वागत करत असतो. या ठिकाणी हा जो पाठीमागं जो दर्गा दिसतोय हा शेख मोहम्मद बाबांचा आहे. हे 18 पगड जातीचे हे दैवत आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे शेख मोहम्मद बाबांना गुरु मानायचे. त्यांनी गुरु मानून या परिसरातील अंदाजे 10 एकर शेती आणि हा दर्गा मालोजीराजांनी स्वतः जागा विकत घेऊन बांधून दिलेला आहे. आणि बाबांना सन्निधीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे शिष्य आहोत आणि या वास्तूचा तुम्ही लेकरांची लेकरे उपभोग घ्यावा. या ठिकाणी आम्ही त्या संधीप्रमाणे वंश परंपरेने आज या ठिकाणी आम्ही आजही इथे राहतो. आम्ही सर्व जाती धर्मातील बांधव आम्हाला 5 फकीर म्हणून जेव घालतात. त्यासाठी ते आम्हाला 5 फकीर म्हणून आम्हाला बाबांचे 5 फकीर म्हणून जेव घालण्यासाठी आम्हाला आजही श्रीगोंद्यातले प्रत्येकजण शुभ कार्याप्रसंगी आम्हाला बोलवत असतात. गेली 150 वर्षापासून निळोबारायांची दिंडी या ठिकाणी येत आहे. आमच्या आजोबांनी पूर्वजांनी या ठिकाणी त्या दिंडीसाठी जागा म्हणजे त्यांना मुक्कामी राहण्याची आणि सर्व व्यवस्था वगैरे उपलब्ध करून देण्याची सोय तेव्हापासून केलेली आहे. आजही ती चालू आहे आणि तसेच इतरही दिंड्या या ठिकाणी मुक्कामासाठी येत असतात. आम्ही त्यांची व्यवस्था वगैरे म्हणजे करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शेख मोहम्मद बाबांना गुरु मानून या ठिकाणी 10 एकरची जमीन त्यांनी त्यावेळेस दिलेली आहे खरे विकत घेऊन. आणि पूर्वी या शहराला चांबारगोंदा असं नाव होतं. ह्या 4 इशीच्या आतमध्ये एक गाव होतं चांबारगोंदा आणि हा गावाच्या बाहेरचा एरिया आहे. या एरियामध्ये त्यांनी ही जागा घेऊन आम्ही तुमचे शिष्य आहोत, तुम्ही आमचे गुरु आहात अशा प्रकारची सनद देऊन आणि त्या संधीमध्ये ही जी जमीन आहे ही जमीन तुम्ही लेकरांची लेकरे म्हणजे वंश परंपरेने उपभोग घ्यायचा आहे. या जमिनीस कोण हरकत करील तो गुन्हेगार अशा पद्धतीचा चेकनामा त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. मालोजीराजे भोसलेंनी
त्यावेळेस हा दर्गा वगैरे बाहेर जमीन वगैरे आहे, इथं मस्जिद वगैरे आशुरखाना जे फकीर लोकांना राहण्यासाठी जो आशुरखाना म्हणतो तो त्यांनी तिथं बांधून दिलेला आहे. ते मशिदी आहे, बाहेरच्या पटांगणामध्ये आहे. या ठिकाणी मार्चच्या महिन्यामध्ये मोठी यात्रा भरते, म्हणजे बाबांचा हा तो पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. 3 दिवस ती यात्रा भरत असते. परंतु आता थोडंसं यात्रेचं स्वरूप बदलत गेल्याने यात्रा आता मोठ्या स्वरूपामध्ये भरली जाते आणि सर्व धर्मियांचं हे श्रद्धास्थान आहे. बाबांनी अखल मानव जातीच्या कल्याणासाठी जे काम केलेलं आहे ते कार्य आम्ही बाबांचे वंशज म्हणून या ठिकाणी आम्ही ते पुढे नेण्याचं काम आजही आमचं चालू आहे.